ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या सेनेचा एकमेव उमेदवार जो आहे तो निवडून आलेला आहे आणि इतकंच नव्हे तर मागचे 5 ते 6 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले अशोक वैती जे माजी महापौर देखील राहिलेले आहेत त्यांचा या सैनिकांनी जो पराभव केलेला आहे। माझ्यासोबत शहाजी खुसपे आहेत। सर, 5 ते 6 टर्म जे आहेत अशोक वैती ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते, त्यांनी महापौरचं पद देखील भूषवलं होतं, त्यांचा तुम्ही दोन्ही प्रचार केलेला आहे। मागील 6 ते 7 वर्षापासून जी मी प्रचंड कामं केलेली, कोणत्याही पक्षाच्या पाठबळाशिवाय आणि मी कोणत्याही पदावर नसताना संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर, वैतीवाडी या परिसरात जर तुम्ही माहिती घेतली तर आपण खूप प्रचंड काम केलेलं होतं आणि ते स्वखर्चाने केलेलं होतं। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अवेलेबिलिटी। आपण जनतेच्या सेवेत 24 तास कार्यरत होतो। म्हणजे तुम्ही बघाल तर मी प्रभागात सकाळी 6:45 ते रात्री 1 वाजेपर्यंत मी प्रभाग सोडून बाहेर नाही जायचं। तुम्हाला खोटं वाटेल पण मागील 6 वर्षात ठाणा आणि मुंबईच्या बाहेर मी मोजून फक्त 3 वेळा गेलेलो आहे। त्यामुळे लोकांपर्यंत ज्या पद्धतीत पोहोचायचं होतं ते मी प्रचंड डोर टू डोर प्रत्येक घरात आणि प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेलो होतो। त्यामुळे जनसामान्य लोकांना ही आशा होती की ही व्यक्ती जेव्हा कधी अडचण होईल तेव्हा पुढच्या 5 मिनिटात आपल्याला भेटू शकते आणि त्या ताकदीच्या जोरावरती जो काही विजय मिळालाय त्या गोष्टीमुळे मिळाले। आता विजयी तुम्ही झालेले आहात, नेत्यांसोबत काही बातचीत केलेली आहेत का स्थानिक पातळीवरती, वरिष्ठ पातळीवरती? कारण एकमेव नगरसेवक तुम्ही ठाणे शहरामध्ये निवडून आलेले आहात। याच ठाण्याला जे आहे ते बाळासाहेब ठाकरे असताना पहिली सत्ता जी आहे ती दिली होती, आज तुम्ही तेच पहिले नगरसेवक निवडून आलेले आहात। नाही, कोणाशी बोलणं नाही झालं। विचारे साहेबांचा मला फोन येऊन गेलेला आहे। सध्या खूप प्रचंड 20 दिवस जी आम्ही प्रचंड मेहनत घेतलेली होती, माझी 200 ते 250 लोक होती जी 20 दिवसापासून रात्रंदिवस राबत होती, त्यामुळे सर्व प्रचंड थकलेलं होतं आणि काल विजयामुळे जल्लोष आणि सेलिब्रेशन केल्यामुळे आम्ही सर्व सध्या आरामात आहे। नंतर आरामात बसून या गोष्टीबद्दल चर्चा करू, सगळ्यांशी बोलू नेते। काल मतमोजणीच्या दरम्यान जे आहे ते मतमोजणी केंद्रावरती मोठा तणाव देखील पाहायला मिळाला होता। काय त्याच्यानंतर तुमची पोलिसांकडून सुरक्षा देखील वाढवण्यामध्ये आलेली आहे? सुरक्षा वाढवली असं हा काही नाहीये। वागळे इस्टेट पोलीस स्टेशनचे लोक मला भेटून गेली की तुम्हाला काय सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या लागतील, काय कसं गर्दीमध्ये जाऊ नका, अशा काही सूचना केलेल्या आहेत, त्याचं मी पालन करत आहे। असं काय यामागचं कारण काय? कारण असं काही नाही की नवीन उमेदवार आहे, लोकांमध्ये जास्त हे नाही आणि बस, विशेष असं काही नाही। समाजसेवेच्या माध्यमातून तुम्ही अनेकांना न्याय दिला, आता ठाणेकरांना असेल, ठाणे महानगरपालिकेमधील महासभेमध्ये असेल, पक्षाच्या वतीने नगरसेवकाच्या रूपामध्ये कशा प्रकारे आवाज उठवाल? नक्कीच संत ज्ञानेश्वर नगर, डॉक्टर गंगाधर नगर आणि प्रभाग क्रमांक 13 मधील प्रचंड काही समस्या आहेत ज्या आम्ही प्रचारादरम्यान जेव्हा लोकांपर्यंत पोहोचत असताना आमच्या निदर्शनात आलेल्या आहेत, त्या नक्कीच समस्यांवरती आपण पूर्ण ताकदीने महापालिकेमध्ये आवाज उठवू आणि प्रत्येक समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्न करू। एक शेवटचा प्रश्न असेल, ज्या प्रकारे तुम्ही निवडून आलेले आहात, ज्यांचा पराभव केलेला आहे ते मागील अनेक वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी पद भूषवलेलं आहे, शिंदेच्या सेनेमधून शिंदेचा हा बालेकिल्ला देखील समजला जातो। काय वाटतं त्यांनी कुठेतरी जी कामं केलेली आहेत ती कुठेतरी नागरिकांपर्यंत पोहोचली नसतील किंवा त्यांनी केलेल्या कामामुळे तुमचं हे यश असू शकतं का? नाही, तुम्ही जर माझं पूर्ण 15 दिवसाचं प्रचाराचं बघितलं नाही तर सोशल मीडिया जर बघितला, आपण कधीच कोणावरती टीका केलेली नाही, कोणत्याच पक्षावरती नाही की कोणत्याच नेत्यावरती टीका केलेली नाही। आपण स्वतः जी केलेली कामं आहेत त्या कामाच्या जोरावरतीच आपण लोकांपर्यंत गेलेलो आहेत। आम्ही कोणावरती टीका केली नाही की कोणाबद्दल काही बोललेलो नाहीये। आपण जे प्रचंड काम केलं, लोकांपर्यंत पोहोचलो आणि लोकांसाठी अवेलेबल जे राहिलं मागील 6-7 वर्ष कोविड काळामध्ये आपण खूप प्रचंड लोकांसाठी कामं केली, त्याचाच परिणाम ह्या झाला की लोकांनी आपल्याला प्रचंड मताने निवडून दिलं। निश्चितच पाहिलं तर संपूर्ण ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे जे आहेत एकमेव उमेदवार जे आहेत त्यांचा विजय झालेला आहे आणि तब्बल 5 ते 6 टर्म नगरसेवक राहिलेले माजी महापौर यांचा पराभव या ठाकरेंच्या सैनिकाने जो होता पराभव केलेला आहे। मी आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून देखील पाहिलं तर त्या माजी महापौराचं घर दिसतं, एकनाथ शिंदेचं घर दिसतं, त्याचमुळे त्यांचा हा विजय जो होता ठाणे शहरामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।